बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील साखरखेडा येथे 4 गुंठे अतिक्रमित जमिनीच्या वादातून सख्या लहान भावावर लोखंडी रॉड व फायटरने वार करून त्याची हत्या केल्याची घटना 19 एप्रिल रोजी घडली होती। या संदर्भात 8 मे रोजी साखरखेडा पोलीस स्टेशनमध्ये खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून आरोपी विरुद्ध भारतीय दंडविधान कलम 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या संदर्भात पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार मेहकर रोडवरील सावंगी टी पॉइंटवर टाले बंधूंचे वडिलोपार्जित शेत आहे। त्या शेतात 7 भावंडे घर बांधून संपूर्ण परिवारासह वास्तव्यास आहेत। त्यापैकी हरिराम, पांडुरंग आणि एकनाथ टाले हे 3 भाऊ त्याच ठिकाणी जय मल्हार ढाबा चालवत आहेत। घडलेल्या घटनेनुसार पांडुरंग सीताराम टाले यांनी 30 एप्रिल रोजी साखरखेडा पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या माहितीनुसार 19 एप्रिल रोजी सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास तो शेतात हजर असताना त्यास त्याचा भाऊ देविदास टाले व त्याची 2 मुले नामे पवन आणि श्रीकृष्ण हे तिघे मिळून लहान भाऊ एकनाथ सीताराम टाले यास लोखंडी रॉड आणि फायटरने मारहाण करत असल्याचे दिसून आले। म्हणून तो आणि त्याचा भाऊ हरिराम सदरचे भांडण सोडवण्यास गेला असता देविदास व त्याच्या मुलांनी त्यांनाही रॉड व फायटरने मारले। या मारहाणीत त्यांचा मृत्यू झालाय। टाले यांच्या वडिलोपार्जित जमिनीचे 7 भावात समसमान वाटणी झालेली असून महालक्ष्मी तलावाला लागून काही अतिक्रमित जागा आहे। त्यातील 4 गुंठे जमीन ही देविदास व त्यांच्या मुलांना हवी होती, मात्र पांडुरंग, हरिराम व एकनाथ त्याला विरोध करीत होते। नेमका याच गोष्टीचा राग देविदासला आला व त्या कारणाने त्याने आपल्या पवन व श्रीकृष्ण मुलांच्या संगणमताने 4 गुंठे जागेसाठी आपल्या सख्या भावाचा काटा काढला असल्याचे समजते। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा। मी ठाणेदार साखरखेडा पोलीस स्टेशन स्वप्नील नाईक। दिनांक 19 एप्रिल रोजी पांडुरंग टाले, हरिराम टाले व एकनाथ टाले सख्खे भाऊ त्यांच्यामध्ये वाद झाले। त्यात देविदास टाले व त्यांची मुलं अशी त्यांचे तिथे भांडणे झाले जमिनीवरून। त्यात एकनाथ टाले यांना बऱ्यापैकी मार लागला होता, जबर मार लागला होता। त्यांना PSC वरून प्राथमिक आरोग्य केंद्र साखरखेडा इथून बुलढाणा रेफर केले होते, पण त्यांनी पुढील उपचाराकामी श्रीकृपा हॉस्पिटल, जवनजाड हॉस्पिटल चिखली येथे उपचार सुरू केले। सोबतच पांडुरंग टाले व हरिराम टाले यांना देखील मार लागला होता। उपचारार्थ ते तिथे उपचार घेत होते। पांडुरंग टाले यांचा उपचार झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते पोलिसांना आले। त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांची फिर्याद दाखल करून घेण्यात आली। त्यानंतर एकनाथ टाले यांचे औषधोपचाराची कागदपत्र मिळवून सर्टिफिकेट घेऊन त्यामध्ये 307 जीवे ठार मारण्याचा प्रयत्न हा वाढीव कलम तात्काळ आरोपी अटक करण्यात आले व काल दिनांक 8 मे 2024 रोजी एकनाथ टाले हे औषधोपचार घेताना मरण पावले। त्यांचं सगळी PM ची प्रोसेस करून सर्टिफिकेट प्राप्त करून सदर गुन्ह्यामध्ये 302 हे वाढीव कलम लावण्यात आले आहे। सदर गुन्ह्यातील 3ही आरोपी रोहिदास टाले, पवन टाले, श्रीकृष्ण टाले हे मागील 4 दिवसापासून पोलीस कोठडीत आहेत। त्यांना काल 3 दिवस पोलीस कोठडी मान्य कोर्टाने दिल्याने पोलीस कोठडीत आरोपी विचारपूस करून पुढील तपास करीत आहोत।